श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या छोट्याशा छानशा व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पौष महिन्यामध्ये सूर्यदेवांची उपासना कशी करायची व कोणती करायची. त्याचबरोबर पौष महिन्यामध्ये आपण इतर देवी देवतांची पूजा करू शकतो का, पारायण करू शकतो का. त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण सूर्यदेवांची उपासना कशी केली पाहिजे व त्यासाठी तुम्हाला किती वेळ लागणार आहे व तुम्ही ही उपासना कधीपासून करू शकता, या सर्व गोष्टीबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला असे वाटत असेल की या चॅनलवर आपल्याला जी माहिती हवी आहे ती व्यवस्थित व कमी वेळेमध्ये मिळत आहे, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या कोणाला या व्हिडिओची किंवा मग ज्या कोणाला या उपासनेची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटत असेल, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर जास्त उशीर न करता सुरुवात करूया आजच्या या छानशा आणि छोट्याशा व्हिडिओला. तर पौष महिना हा पूर्णतः सूर्यदेवाला समर्पित महिना मानला जातो. पौष महिन्याची सुरुवात ही 21 डिसेंबर 2025 पासून झालेली आहे व पौष महिन्याची सांगता म्हणजेच पौष महिना हा 18 जानेवारी रोजी संपणार आहे. तर हा पूर्ण महिना आपल्याला सूर्यदेवांची उपासना करायची आहे. तर आता तुम्ही म्हणता की आम्ही रविवारचे व्रत करतो, म्हणजे रविवारी सूर्यदेवाची उपासना आम्ही करीत असतो, तर त्या व्यतिरिक्त कोणती सेवा आहे किंवा कोणती उपासना आहे जी की आम्ही करायला हवी. तर पौष महिन्यामध्ये दररोज आपण सूर्यदेवाची पूजा अर्चना ही करायला हवी. तरच आपल्या पत्रिकेतला सूर्य जो आहे तो बळकट होतो व आपल्या आयुष्यामधील ज्या काही अडचणी येत आहेत व्यवसायासंदर्भात, नोकरी संदर्भात किंवा कोणाची तरी प्रगती होत नाही किंवा कोणाची नोकरी गेलेली आहे त्यांच्यासाठी खूप आवश्यक आहे की त्यांनी त्यांच्या पत्रिकेतला सूर्य हा बलवान करून घ्यायला हवा. त्यासाठी तुम्ही पौष महिन्यामध्ये रोज सूर्यदेवांना जल अर्पण करायला हवे, म्हणजेच अर्घ्य द्यायला हवे. तर तुम्ही रोज सकाळी सूर्योदय झाल्यानंतर 8-8:30च्या अगोदरच तुम्हाला सूर्यदेवतेचे अर्घ्य देण्याचे कार्य हे करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला एक तांब्या घ्यायचा आहे, त्यात पाणी घ्यायचे आहे, त्यात हळदी कुंकू अक्षता टाकायच्या आहेत. त्यानंतर त्यात तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे आहेत व जिथे सूर्य उगवतो म्हणजे घरामध्ये ज्या दिशेला तुम्हाला सूर्य दिसतो, जिथे सूर्याचे किरण पडतात त्या दिशेला तोंड करून तुम्हाला ते पाणी अर्पण करायचे आहे. व ते जल अर्पण करत असताना तुम्हाला ओम भ्रूनी सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जाप करायचा आहे. ओम भ्रूनी सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जाप करून तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे आणि सूर्यदेवाला मनोमन प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाची रोज पूजा करू शकता व तुमच्या पत्रिकेतील सूर्य बलवान करून घेऊ शकता. त्यानंतर इतरही आपल्या आयुष्यामध्ये जी काही अडचणी येतात, ज्या काही अडथळे येतात व काहीतरी असं वाटते की आपला काहीतरी काम आहे जे की होतच नाही आहे, तर ते करून घ्यायचे असेल किंवा ते काम व्हावे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला सकाळी लवकर उठून सूर्यदेवाची मनाभावापासून पूजा अर्चना करायला हवी. असे म्हणतात की आता हा 2026 जो वर्ष येणार आहे ते वर्ष पूर्णतः सूर्यदेवांचेच आहे, म्हणजेच तुम्हाला या पूर्ण वर्षामध्ये सूर्यदेवाची पूजा अर्चना ही करायची आहे. तर मग पौष महिन्यापासूनच सुरुवात तुम्ही करावी, तरच तुम्हाला सूर्यनारायणाची कृपा ही तुमच्यावर होईल व तुमच्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे दूर होतील. आता आपण जाणून घेऊया पौष महिना हा कोणी म्हणतं की पौष महिना अशुभ असतो. या पौष महिन्यामध्ये कोणतंही शुभ कार्य करत नाहीत, परंतु आपल्या हिंदू धर्मामधील प्रत्येक महिना हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित आहे. तर मग तुम्ही मला सांगा की पौष महिना हा कसा अशुभ असू शकतो. कारण या महिन्यामध्ये जर आपण अन्नदान केले किंवा वस्त्रदान केले किंवा कोणतेही छोटे मोठे दान केले तर त्या दानाचे फळ आपल्याला 1000 पटीने मिळत असते. आणि याच महिन्यामध्ये मकर संक्रांतीसारखा शुभ अत्यंत पवित्र असा सण जो की स्त्रियांचा खूप आवडता व जवळचा सण आहे तो असतो. आणि त्यानंतर रथसप्तमी देखील असते आणि याच महिन्यामध्ये स्त्रिया हळदी कुंकाचे वाण देण्याचा कार्यक्रम देखील करतात. तर मग हा महिना कसं काय अशुभ असू शकतो. परंतु पहिलेपासून आपली धारणा अशी झालेली आहे की नाही, पौष महिन्यामध्ये नवीन घर विकत घेणे, कुलदेवी देवतांचा आशीर्वाद घेणे किंवा घरामध्ये एखादी पूजा करणे हे अशुभ आहे किंवा वर्ज्य आहे, तशी आपली धारणा झालेली आहे. परंतु मला इतकेच सांगायचे आहे की आपल्या हिंदू धर्मातील कोणताच महिना हा अशुभ नाही.
प्रत्येक महिना हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतेचाच महिना आहे. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक महिना हा अत्यंत शुभ, पवित्र आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप काही नवीन ऊर्जा, चैतन्य आणि प्रगती घेऊन येणारा आहे. त्यामुळे आपण पौष महिन्यामध्ये देवी देवतांचे दर्शन करू शकतो. आपल्या घरामध्ये छोटी मोठी पूजा जर आपल्याला करायची असेल तर ती देखील करू शकतो. आपल्याला एखादी जमीन खरेदी करायची आहे किंवा काही गोष्टी नवीन करायच्या आहेत त्या देखील तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. फक्त आणि फक्त एकच अट आहे की तुम्हाला कोणतीही गोष्ट करत असताना सूर्यनारायणाची पूजा अर्चना करायची आहे, तरच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकता. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्यवस्थित व चांगली माहिती मिळाली असेल तरच तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम सूर्य देवाय नमः. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. अशाच छानशा छोट्याशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. श्री स्वामी समर्थ.